माझं नाव राजेश शामराव चव्हाण, मी मिरसाकरचा आहे आणि मला एक बाहेर बाधा अशी नदीला झाल्यानंतर नदीला मी गेलो होतो चव्हाणवाडीच्या बंधाऱ्यावर. तर मला तिथं असं जाणवून आलं की बाहेर बाधा मला झाली. एकदम अचानक भीती वाटत होती. एकदम म्हणजे असे डोळे माझे गारोळे झाले होते. माझे भाऊ सांगतायत की जेव्हा मी याच्याकडे भाऊ माझे मी फोन केला त्यांना तशा अवस्थेत भीती वाटत होती मला. मग मी भावाला फोन केला, मला कसं तरी होतंय. भाव आल्यानंतर माझे एकदम डोळे आणि एक चेहरा असा ओढून घेतल्यासारखा इतकी बिकट अवस्था झाली होती. मग तिथनं दवाखान्यात नेलं तर नातेपुत्याला गेलो. नातेपुत्याला गेल्यानंतर तिथं सांगितलं की तर यांना काहीच झालं नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. मग तिथून आमचे संजय चव्हाणचे बंधुराज, छोटे बंधुराज सोमनाथ भाऊ तिथं आले आणि त्यांनी मला अंगारा लावला. अंगारा लावल्यानंतर एक जी वाईट शक्ती होती ती अचानक दष्टपुष्ट दिसत होती मला. असं की बाबा एक काळा चेहरा, एक असा मोठा शरीराने दष्टपुष्ट व्यक्ती असा दिसत होता, पण मला ते अजिबात जाणवत नव्हतं की तो कोण आहे. अशानंतर तिथं सोमनाथ आल्यानंतर सोमनाथनी माझ्या कपाळाला एक भस्म लावला आणि विचारलं की तू कोण आहे. तर तिथं नाव सांगत नव्हता ते म्हणला तुम्ही अशी किती देवऋषी करताय, मला बघायचंय, तुमच्यात किती दम आहे मला बघायचंय. असं ऐकल्यानंतर सोमा म्हणलं की तुम्ही दादा महाराजाकडे लवकरात लवकर जावा. मग तिथून दादा महाराजाकडे आलो. दादा महाराजां कोणीही नव्हतं इथं, फक्त माझे बंधू आणि दादा महाराज इथं शेतावर होते. दादा महाराज आल्यानंतर साक्षात श्रीकृष्ण आल्यासारखं मला वाटलं की कोणीतरी मला आधार मिळाल्यासारखं वाटलं. एकदम भगवंतानी मार्ग लावला दादा महाराजांच्या रूपात असं वाटलं. आणि इथंच दादा महाराजांनी माझ्यात जेवढी वाईट शक्ती होती किंवा काय संचारली असेल, काय वाईट बाधा झाली असेल माझ्यावर, अक्षरशः त्यांचा डोक्यावर हात ठेवल्यानंतर भगवंताचा हात ठेवल्यासारखं मला एकदम गुरुदत्तांचा हात ठेवल्यासारखं, नरसिंह स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यासारखं एकदम अनुभूती झाली. माझ्या जेव्हा इतकं भारी वाटलं की साक्षात भगवंत आपल्या सोबत आहे, त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि ती शक्ती नाहीशीच झाल्यासारखं वाटलं. आणि तिथून मी भक्तीचा मार्ग दादा महाराजांनी सांगितला की भक्ती करावी लागेल. कधीही देवाऱ्या पुढे न बसणारा मी, नेहमी कामधंद्यात असणारा मी, पैसे पाण्यात खेळणारा मी, कधीच देवाऱ्या पुढे बसत नव्हतो. गेलो पाया पडणे की पळ पैशाच्या मागे, गेलो पाया पडत पळ पैशाच्या मागे. सकाळ संध्याकाळ माशाची बघुली, मटणाची बघुली शिजणारी घरात माझ्या. आज मी पूर्णपणे वशाट खात नाही. 2 महिने झालं मला एकही दिवस दम निघत नव्हता वशाट वाचून. दादा महाराज म्हणलं बघता की तुला वशाट पाळावं लागत. त्यांची कृपा, त्यांचा आदेश मी आजही वशाट पाळतोय. त्यांच्या मार्गावर इथूनही पुढे चालत राहणार आणि अशीच कृपा महाराजांची आणि दत्त महाराजांची माझ्यावर हवी हीच माझ्याकडून अपेक्षा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.